छत्रपती संभाजीनगरमध्ये डीपीडीसी बैठकीमध्ये काँग्रेस खासदार कल्याण काळे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यामध्ये बाचाबाची झाली। काळे मुद्दा मांडत असताना पालकमंत्र्यांनी अडवल्याचा आरोप काळे यांनी केला। तर बैठकीमध्ये येण्याचा मला संवैधानिक अधिकार असल्याची प्रतिक्रिया कल्याण काळे यांनी दिली आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये कापूस आणि मका हे सगळे विषय मी इथे घेतले आपल्याला बोलू लागलो। हे सगळे विषय या ठिकाणी घेतले। एक आमदार जर 2-2 तास आणि एक खासदार 2-2 तास बोलत असेल ना, 2 तास दोनच विषय मांडले मी। चला ठीक आहे खासदार साहेब, ठीक आहे असं कसं बोलून चालेल? कोणाला बसू द्यायचं कोणाला नाही तुम्ही ठरवेल। मी पालकमंत्री महोदयाला काही विषय मांडले, ते विषय मांडून झाल्यावर पुन्हा दुसरा विषय मांडायला घेतल्यावर ते म्हणले की तुम्हाला आता बोलू देता येणार नाही, जेव्हा मी बोलतो तेव्हा तुम्ही मध्ये बोलायचं नाही आणि यानंतर मी ठरवेल की पुढच्या वेळेला कुणाला या मीटिंगला बसू द्यायचं आणि कुणाला नाही। जो घटनेने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेने मला जो अधिकार शासकीय बैठकीमध्ये बसायचा दिला तो काही कुठल्या पालकमंत्र्यांनी माझ्यावर उपकार केलेला असा बैठकीचा अधिकार नाही आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला बोलू दिलं पाहिजे। बोललं असेल, परंतु हे आमच्यात एखाद्या वेळेला मीटिंगमध्ये काय किती एखादा विषय कितपर्यंत आणायचा, कुठपर्यंत न्यायचा आणि त्याच्यावर किती चर्चा करायची याला बी काही मर्यादा असतात। म्हणून याच्यानंतर झालेली मीटिंग बघा किती शांततेत आणि चांगल्या पद्धतीने पार पडली आणि कल्याण काळेचं माझं काही वैर नाही आहे, ते माझे मित्र आहेत।